नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल खुसखुशीत तळणीचे मोदक. करायला एकदम सोपे आणि ओल्या नारळाचे सारण असून देखील 7 ते 8 दिवस छान टिकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे. हा मैदा चाळणीमध्ये चाळून घेऊया. आता यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे. तुमच्याकडे मोठा रवा असल्यास तो मिक्सरवर बारीक करून घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार पाव चमचा मीठ घातले आहे. आता आपण हे हाताने मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 3 चमचे तुपाचे गरम मोहन करून घालायचे आहे. तुपाचे मोहन अगदी कडकडीत गरम असावे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता. आता चमच्याने हे मिक्स करून घेऊया. आता तूप थंड झाले आहे. आता आपण हे छान हाताने मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालत पीठ छान मळून घ्यायचे आहे. पीठ एकदम पातळ किंवा जास्त घट्टसर मळायचे नाही, कारण यामध्ये जो रवा घातला आहे तो सर्व पाणी शोषून घेतो. त्यामुळे छान असा मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे. बघू शकता इथे आपले पीठ मळून झाले आहे. आपण जे 1 वाटी पाणी घेतले होते त्यापैकी अर्धी वाटी इतके पाणी मला पीठ मळण्यासाठी लागले आहे. आता यावर झाकण ठेवून पीठ बाजूला ठेवून देऊ. आता आपण सारणाची तयारी करू. इथे कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप घेतले आहे. तूप हलके गरम करून झाले की यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे. रव्याचा कच्चेपणा जाईपर्यंत रवा छान भाजून घ्यायचा आहे. आता रवा थोडा भाजला गेला आहे. यामध्ये 1.5 कप किसलेले ओले खोबरे घातले आहे. आता हे खोबरे देखील आपण छान यामधील मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजून घेऊया. आता ओले खोबरे थोडे भाजून झाले की यामध्ये मी 1 कप सुके खोबरे घातले आहे. हे ऑप्शनल आहे. छान चव येते म्हणून मी घातले आहे. तुम्ही फक्त ओले खोबरे देखील घेतलात तरी चालेल. काही ड्रायफ्रुट्स कट करून घातले आहेत. काजू, बदाम व चारोळी घेतली आहे. आता हे देखील 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया. 1 कप पिठी साखर घेतली आहे. साखर मिक्सरला लावतानाच यामध्ये 4 ते 5 हिरव्या वेलच्या घातल्या होत्या. तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर ती तुम्ही वरून घालू शकता.
पिठी साखर घातल्यावर या सारणाला थोडासा ओलसरपणा येऊन छान बाइंडिंग येते आणि इथे आपले मोदकाचे सारण तयार आहे. आता आपण मोदक करायला घेऊ. मी इथे चपाती करण्यासाठी आपण जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घेऊन एक पोळी लाटून घेणार आहे. तुम्ही हवे तर छोटे छोटे गोळे घेऊन देखील एक एक पारी लाटून घेऊ शकता. पण मोदक जर एकसारख्या आकाराचे हवे असतील तर अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. आता एका धारदार वाटीच्या साह्याने असे एकसारख्या पाऱ्या तयार करून घेऊया. म्हणजे मोदक तयार झाल्यावर देखील एका मापाचे दिसतात. आता या पारीमध्ये सारण भरून कळ्या पाडू. अगदी उकडीच्या मोदकासारख्या कळ्या पाडण्याची गरज नाही. आपण ज्या प्रकारे प्लेट्स पाडतो तसेच प्लेट्स तयार करत मोदक हळूहळू आकार घेऊ लागतो. अशा प्रकारे एकावर एक दुमडत मोदक हळूहळू जवळ करायचा आहे. सर्व बाजूनी प्लेट्स तयार करून झाल्या की आतल्या बाजूने सारण आतमध्ये दाबून वरील सर्व टोक बोटामध्ये पकडत गोलाकार फिरवत छान असा कळीदार मोदक तयार होतो. मोदकाचे वरचे टोक व्यवस्थित दाबून बंद करून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत. इथे आता मोदक तळण्यासाठी तेल गरम केले आहे. यामध्ये तेल गरम झाले की मावतील इतके मोदक सोडून छान तळून घ्यायचे आहेत. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवावा म्हणजे मोदकांना छान सोनेरी रंग येतो आणि मोदक एकसारखे तळले देखील जातात. झाऱ्याने सर्व बाजूनी हलवत मोदक छान तळून घ्यायचे आहेत. आता तेलामधील बुडबुडे पूर्णपणे कमी झाले आहेत आणि मोदकांना देखील छान सोनेरी रंग आला आहे आणि तयार आहेत ओल्या खोबऱ्याचे खुसखुशीत तळणीचे मोदक. आपण झाऱ्यामध्ये हे सर्व मोदक काढून घेऊया. तुम्ही सुद्धा गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.